नाशिक रोड जेल रोड प्रभाग क्रमांक 18 चे माजी नगरसेवक शरद चिंतामण मोरे सर यांच्या प्रभागात सुसज्ज अशा मेडिकल व्हॅनचं भारतातील प्रथमच असलेलं अतिशय नवोदित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार झालेलं व्हॅन महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड MNGL या समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन दिनांक 19/1/2025 रोजी सकाळी 10 ते 8 वाजेपर्यंत जवळपास हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला। याप्रसंगी मोफत चष्मे महिलांसाठी विशेष स्तन कर्करोग तपासणी, रक्तातील सर्व घटक तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तातील कोलेस्टेरॉल तपासणी, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदू तसेच दातांची तपासणी, त्याचप्रमाणे दात सिमेंट भरणे, दाताची पॉलिश अशा प्रकारे सर्व सुविधा उपलब्ध मोफत करण्यात आल्याचं असून मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेतला। माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवनवीन संकल्पनेतून गरीब जनतेचा मोफत सुविधा देण्याचं ध्येय मनाशी बाळगून सर्वसामान्यांच्या जीवनात जीवनशैली बदलण्याचं व त्यांचं कार्य अहोरात्र सातत्यानं करीत असल्याचं साकारणार आहेत। याप्रसंगी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या नवनवीन संकल्पना त्यात सुख समृद्धी आणि वाटचाली करीत असतानाचे सर्वांसाठी मिळालेली प्रेरणा ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रवक्ते लक्ष्मण सावजी तसेच अजित चव्हाण महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विपुल मेहता भाजपा गुजरात प्रवक्ता संकल्पनात नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर खासदार, आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून जनतेचं कार्य अहोरात्र करीत असल्याचे या ठिकाणी देण्यात आली आहे। जरात प्रवक्ता तसेच समाजसेवा आणि समाजी नगरसेवक शरद द्रौपदा चिंतामण मोरे सर यांच्या माध्यमातून भव्य मोफत आरोग्य तपासणी आयोजन करण्यात आले। याप्रसंगी महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड MNGL या समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर संकल्पना ही राजेश पांडे अध्यक्ष समर्थ युवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने व आरोग्य सेवा मोबाईल व्हॅन संपूर्ण महाराष्ट्र प्रचार आणि प्रसार करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। समर्थ युवा फाउंडेशन व MNGL यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस सन्माननीय राजेशजी पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आपल्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये या ठिकाणी महानगरपालिका शाळा क्रमांक 49 पंचक येथील मैदानात येथील शाळेमध्ये या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये विविध नागरिकांच्या डोळ्याच्या तपासण्या असतील, दातांच्या तपासण्या असतील, त्याचप्रमाणे विविध ब्लड टेस्ट असतील, महिलांच्या स्तन कॅन्सरचे जे काही तपासण्या असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या ज्या तपासण्या या ठिकाणी केल्या जात आहे। ज्या तपासण्या प्रायव्हेट जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले त्याच्या तपासण्या करण्यासाठी हजारो रुपये नागरिकांना मोजावे लागतात। साधारण या ज्या तपासण्या या ठिकाणी केल्या जातात ह्या साधारण एक साधी मेनोग्राफी ब्लड टेस्ट जर करायला गेले तरी प्रायव्हेट 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो। नेत्र तपासणी असेल, दंत तपासण्या असतील, त्यामध्ये सिमेंट भरणं असेल, या सर्व ज्या तपासण्या आहे याच्यासाठी जो येणारा खर्च आहे तो या ठिकाणी अगदी मोफत या ठिकाणी तपासण्या करून या ठिकाणी सर्व नागरिकांना या शिबिरामध्ये आम्ही लाभ मिळवून देत आहोत। आणि सर्व नागरिक तुम्ही बघत असाल एकदम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अतिशय नियोजनबद्ध सर्वजण या ठिकाणी येत आहे, या शिबिराचा लाभ घेत आहे आणि निश्चितच सर्व नागरिकांना या आरोग्य शिबिराचा लाभ होईल अशी मी आशा व्यक्त करतो। आणि प्रभाग क्रमांक 18 मध्ये सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करतो की आपल्या परिचित असे काही नागरिक असतील जे काही या तपासण्यापासून वंचित न राहो किंवा अशा आजारामुळे ग्रस्त असतील, अशा सर्व नागरिकांना या ठिकाणी तपासणी करून घेण्याचं आवाहन आपण सर्वांनी करावं ही विनंती करतो। धन्यवाद। माझं नाव मोनाली दीपक ठोके, राहणार श्रीकृष्ण नगर पंचक। आज सरांनी माजी नगरसेवक आपले शरद मोरे सरांनी इथे कॅम्प ठेवलेला आहे आरोग्य तपासणीचा। तर या कॅम्पला खूप चांगला प्रतिसाद भेटलाय। काय उद्दिष्ट आहे या ठिकाणी हा जो कॅम्प ठेवण्याचा? लोकांचं आयुष्य सुखी समाधानी चांगले जावं त्यासाठीच ठेवलेले सरांनी इथे कॅम्प। त्याला काही चार्जेस आहे का? नाही, मोफत तपासणी आहे। याच्यात आपले स्तनाचा कर्करोग तपासणी, तोंडाचा कर्करोग तपासणी, परत डोळे तपासणी, रक्त तपासणी, ज्या तपासण्या बाहेर खूप। मोरे सरांनी जो आज शिबिर इथं ठेवलेलं आहे
खरंच खूप चांगला उपक्रम यांनी केलेला आहे. कारण बाहेर खूप खर्च येतो आणि आज आपल्या वार्डामध्ये कमी याच्यात तिथं 5-10 हजार रुपये खर्च तिथं फुकट सरांमुळे आज आपल्या प्रभागामधील लोकांना म्हणजे जे शिबिर आहे, नेत्रदान शिबिर आहे, भरपूर याच्यात उपक्रम केलेले आहे. त्याचा खरंच खूप लाभ आपल्या वार्डातल्या लोकांना झालेला आहे. मी सरांचं परत एकदा अभिनंदन. मेडिकल कॅम्प आहे पंचायतमध्ये. सर्व प्रकारच्या तपासण्या, रक्ताच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, डोळ्याचं आरोग्य, डोळे पण तपासण्या होतील आणि दातांचे काही तक्रार असतील त्याचं निवारण केलं जाईल. हा कॅम्प याच्यामध्ये सर्व तपासण्या फ्री आहे. मी कुणाल गोविंद राठोड, नाशिक येथे आज महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण नाशिकभरात आपण 15 दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिर ही आयोजित केलेली आहे. या शिबिरात रक्त तपासणी, दंत तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच महिलांसाठी वाढती जे ब्रेस्ट कॅन्सरचे जे रोग आहे सध्या ते आपण पूर्ण प्रभाग क्रमांक 18च्या नागरिकांसाठी शरद मोरे सरांच्या वतीने आज जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, मोफत आरोग्य तपासणी, या शिबिराचा सर्वत्र नागरिकांनी लाभ घ्यावा असे सर्वांना मी आवाहन करतो. अशा भरपूर तपासण्या आहेत ज्या इथे आपल्याला मोफत करून मिळत आहेत. माझं नाव मोनाली दीपक ठोके, राहणार श्रीकृष्ण नगर पंचायत. आज सरांनी माजी नगरसेवक आपले शरद मोरे सरांनी इथे कॅम्प ठेवलेला आहे आरोग्य तपासणीचा. तर या कॅम्पला खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे. काय उद्दिष्ट आहे या ठिकाणी हा जो कॅम्प ठेवण्याचा? लोकांचं आयुष्य सुखी समाधानी चांगले जावं त्यासाठीच ठेवलेले सरांनी इथे कॅम्प. त्याला काही चार्जेस आहे का? नाही, मोफत तपासणी आहे. याच्यात आपले स्तनाचा कर्करोग तपासणी, तोंडाचा कर्करोग तपासणी, परत डोळे तपासणी, रक्त तपासणी, ज्या तपासण्या बाहेर खूप कॉस्टली आहे अशा तपासण्या इथे फ्री मध्ये होत आहेत. आणि ते आमचं सर्जिकल सर्वदेशाचे. तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही राष्ट्रीयकृत कंपन्यांमध्ये ज्या वेळेला एखादा माणूस संचालक म्हणून जातो तर त्यावेळेला त्यांनी काय केलं पाहिजे. तर पूर्वीच्या काळामध्ये, मला कुठल्या पक्षाचं नाव नाही घ्यायचं, पण ते गेले की मला बंगला कसा मिळेल, मला पैसे कसे मिळतील. तर राजेदादा आमचे पुस्तक महोत्सव होतो पुण्यामध्ये, तुम्ही ऐकलं असेल, पुणे पुस्तक महोत्सव, तो पण तेच करतात. त्यांनी काय केलं की ह्या ज्या कंपन्या आहेत मोठ्या, या कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी असतो, त्याला CSR म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी हे लोक आम्हाला काय टक्केवारी द्यायला हा भाग असायचा. आता मोदीजींच्या प्रेरणेने प्रत्येक कार्यकर्ता हा कसा आपल्याला, आणि सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, की आपल्याला काय लोकांसाठी चांगलं करता येईल. तर ह्या नॅशनलाइज कंपन्या ज्या आहेत, आता ही बस तयार करणं, म्हणजे त्या दिवशी आम्ही या प्रकल्पाची माहिती जाणून घेतली तर कोट्यवधी रुपयाचा खर्च आहे. म्हणजे आपल्या आता नाशिकमध्ये एका ठिकाणी जर समजा आपण हे केलं ना, आता मला कोणावरती आरोप नाही करायचा, पण आपण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर गेलो तर जीव घाबरतो. ज्याच्याकडे मेडिक्लेम आहे त्याचं ठीक आहे, पण ज्याच्याकडे नाहीये तर तुम्ही साध्या वयस्कर मंडळींच्या दाताच्या ट्रीटमेंटला गेले तर 65-70 हजार रुपये कोटेशन देतात त्या. मग काय करता येईल, तर त्याच्यावरती हा उपाय केला. आता याला सुद्धा हे आपल्याला विनामूल्य असलं तरी MNGNच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा खर्च आहे. त्याच्यासाठीच्या एक्सपर्ट टीमला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून परस्पर पैसे दिले जातात, परस्पर त्या डॉक्टरांची फी दिली जाते, हे सगळं केलं जातं. तर हे सगळं होतंय भ्रष्टाचार न करणारा एक प्रधानमंत्री आपल्याला मिळाले. म्हणजे मोदीजींनी नॅशनलाइज कंपन्यांवरती जे संचालक दिले, जबाबदाऱ्या दिल्या, त्याच्यामधनं हे सगळं आपल्याला सगळं चांगलं मिळतंय. याच्यामध्ये काही आपल्या सूचना असतील तर तुम्ही सरांना सांगा. म्हणजे आम्ही हे लोकांसाठीच करतोय. आणि महाराष्ट्रभरामध्ये आता सावजी साहेबांच्या आग्रहामुळे ते नाशिकला आलं. आता ठाण्यामध्ये आहे, नाशिकला आहे, संभाजीनगरला आहे, प्रत्येक शहरामध्ये ते जात आहे. तर शक्यतो प्रयत्न असा आहे आणखी जास्त दुर्गम भागामध्ये गेलं पाहिजे. पण इथं ऍक्च्युअल त्याचा उपयोग करताना तुम्हाला जर काही सूचना असल्या तर सरांना नक्की चला. त्याचप्रमाणे आपले शहराचे पदाधिकारी विपुल भाई ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी आपल्या प्रभाग क्रमांक 8 वतीने त्यांचा